बोलायचं या मुंबई महानगरपालिकेचा महत्त्वाचा दसरा मेळावा आहे. गेले 25 वर्ष सत्ता होती परंतु आता टीका होते. सर्वांचं म्हणणं आहे की जर पुन्हा सत्ता आली तर महापौर बनवले जातील, अनेक रोडला मुस्लिम लोकांची नावं दिली जातील अशी टीका होती भाजपच्यावरती. आणि आज मेळावा काय जे टीका करणार आहेत ते सोयीनुसार विसरत आहेत. ते 25 वर्ष ते आमच्या मांडीला मांडी लावून बसले होते आणि त्यांना त्यांची भूमिका आमची भूमिका ही सुस्पष्ट माहिती आहे. फक्त राजकारण करण्यासाठी हे केवळवाणी प्रयत्न आहे. पण मला असं वाटत नाही की त्यात ते यशस्वी होतील, कारण शेवटी मुंबई ही कोणाची ही काही जरी झालं तरी देखील राज्यामध्ये ज्यावेळी काँग्रेस NCPचा सरकार होता तदनंतर भाजपने पण तो प्रयत्न करून बघण्याचं काम केलं. फार आरडाओरडा करून भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची संख्या वाढवण्याची भूमिका जरी त्यांनी घेतली असेल पण सत्ता त्यांना मिळाली नाही आणि या मुंबईकरांनी दिली नाही आहे. आता तर समीकरणच बदलत चाललेलं आहे की मराठीच्या मुद्द्यांसाठी ज्यावेळी दोन कुटुंबातले व्यक्ती एकत्रित येत आहेत हीच ज्यावेळी गोष्ट साध्य झाली त्यावेळी ह्यांना धडकडी पोचलेली आहेत आणि म्हणूनच हा केवळवाणी प्रयत्न या निमित्त, कारण त्यांच्याकडे मुद्दा नाही आहे. आता ते हिंदुत्वाचा मुद्दा घेत आहेत आणि आता हिंदुत्वाचा मुद्दा घेत असताना मग मुंबई शहरातल्या कुठच्या मतदारांना तुम्ही मतं मागणार आहात आणि मतं देऊ नका असं सांगण्याची हिंमत आहे का, हा प्रश्न देखील निर्माण होतो. म्हणून मला वाटते त्याच्याबद्दल जास्त न बोलता कृतीतूनच मतदार मुंबईतला हा दाखवून देईल. कारण मुंबई शहराच्या विकासामध्ये जे योगदान 20-25 वर्षाची सत्ता असताना ज्या पद्धतीने केलेली आहे त्या तुलनेतून पुणे महानगरपालिकेची अवस्था बघा ना, कल्याणची बघा, डोंबिवलीची बघा, ठाण्याची बघा, ही तुलना करा आणि तुलनात्मक केल्यानंतर तुम्हाला दूध का दूध पाणी का पाणी स्पष्ट होईल. बाप्पाच्या चरणी तुम्ही एक इच्छा व्यक्त केली होती की राज ठाकरे उद्धव ठाकरे दसरा मेळाव्याला एकत्र दिसतील असं सर्वांना अपेक्षा होती. चित्र तसं दिसत नाही आहे, काय तुमचं म्हणणं आहे? मी अपेक्षा केली होती दोघांनी एकत्रित यावं आणि त्यांचं मी त्यावेळी पण स्पष्ट सांगितलं की त्यांचा व्यासपीठ वेगळा आहे, कारण ते शेवटी एका पक्षाचे प्रमुख आहेत. त्यांचा एक वेगळा व्यासपीठ असतो, त्यांचा वेगळा मेळावा असतो, त्यामध्ये ते संवाद साधतीलच साधतील. परंतु दोन्ही एकत्रित यावं, या राजकीय एकत्रित यावं या संकेत जे आहेत हे तुम्हाला मिळत आहेत. आणि आजही दसऱ्यामध्ये दिशा आम्हा तमाम शिवसैनिकांना आणि विशेषतः कार्यकर्त्यांना आपल्याला पाहायला मिळेल आणि जनतेलाही मिळेल, ऐकायला मिळेल. महायुतीमध्ये युती होणार आहेत की नाही हे बघा. आतापासूनच एकमेकांचे पाया खेचायला सुरुवात झालेली आहे. पुण्यामध्ये तर राष्ट्रवादीने सांगितलं की स्वबळावरती लढायचं. पिंपरी चिंचवडमध्ये तीच परिस्थिती आहे. मुंबईमध्ये आम्हाला बाजूला ठेवण्यासाठी ही मंडळी जर एकत्र येत आहेत पण त्यात तुम्हाला दिसेल काय वस्तुस्थिती आहे, कारण त्यांच्याकडे आता उमेदवार नाही आहे. आज जे आमच्याकडनं गेलेले आहेत, मी जे नेहमी सांगत होतो आणि मी तुम्हाला तुमच्या चॅनलच्या माध्यमातून ज्यावेळी सांगितलं काही लोक संपर्कात आहेत, दुसऱ्या दिवशीच जाऊन बुके घेऊन आम्ही कसे निष्ठावंत आहोत हे दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आगे आगे देखील होत आहे का क्या, आणि म्हणून जे गेलेले आहेत ते परत काय येत आहेत याचंही संशोधन करायला पाहिजे. अर्थात ते आले तर त्यांना घ्यायचं की नाही घ्यायचं, स्थानिक कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन पक्षप्रमुख त्याच्यातला निर्णय घेतील. परंतु निश्चितपणे हे संकेत आहेत की त्यांनाही कळून चुकलेलं आहे की या दोन्ही ठाकरे कुटुंब जर एकत्रित निवडणुकीला जर सामोरे गेले तर आमचं डिपॉझिट पण राहील की नाही राहील ही शंका त्यांच्या मनामध्ये. नक्कीच शिवसेनेचाच महापौर होईल. तो आघाडीला साथ घेऊन होईल नाही होईल हा नंतरचा भाग आहे. इतर सर्वांच्या सहकार्याने होणारच. पण आम्ही आमच्या बळावरती कशी संख्या वाढवता येईल याच्याकडे आम्ही बघतोय. महापौर होण्यापेक्षा जे गेल्या 3-4 वर्षापासून लोकप्रतिनिधी पद या मुंबई शहराला न मिळाल्यामुळे जे मुंबईकरांचे हाल झालेले, जे तिजोरीची लूट झालेली आहे, ज्या अमाप पैशाचा गैरवापर झालेला आहे, ह्या सर्व गोष्टीला आळा बळवण्यासाठीच सत्तापेक्षा जास्तीत जास्त नगरसेवक निवडून घेऊन महानगरपालिका ही आमच्या माध्यमातून पुढे आपल्याला चालवण्याच्या दृष्टिकोनातून आपल्याला काम करावं लागेल. हे बघा काय, काही ठराविक लोकांना निधी दिली म्हणून काही लोक जात असतील किंवा जात असतील, पण माझा दावा होता तर मग आमच्याकडे जे नगरसेवक येत आहेत या दाव्याबद्दल ते का बोलत नाही, का ते ना सांगणं, का दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या सर्व नगरसेवकांना जाऊन आपली निष्ठेची चादर शाळाच्या रूपाने जाऊन द्यावी लागली ही का, यातूनच कळून चुकते की बुवा अनेक लोक हे आता परत उलट्या मार्गावरती यायला बघत आहेत. परंतु त्यांच्यासाठी दरवाजे उघडे ठेवायचे की कायमस्वरूपी बंद करायचे हे तमाम शिवसैनिक आणि विशेषतः पक्षप्रमुख त्याचा निर्णय घेतले.
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.